नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, पाठीमागच्या 8 ते 10 दिवसापासून मार्केटमध्ये खूप सारा पेन होता. पण मित्रांनो, जसा हा आठवडा संपत आला, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये एक जबरदस्त तेजी दिसून आली. आपल्या मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये जवळपास 461 अंकांची जबरदस्त तेजी आली. 2% इंडेक्स जो आहे तो हायर साईडला गेला. मग आता प्रश्न असा आहे, की खरंच मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार का? मार्केटनं खरंच 23,000च्या आसपास बॉटम बनवलं आहे का? या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्याचबरोबर इराणनं ज्या पद्धतीनं डीलच्या संदर्भात प्रतिसाद दिला, एक पूर्ण जगभरामध्ये माहोल तयार झाला, की बाबा आता युद्ध पूर्ण थांबणार आणि परत आता स्ट्रीट ऑफ हॉर्मोस ओपन होणार आणि पूर्ण जगभरातील तेलाचा पुरवठा सुरळीत होणार आणि मार्केटमध्ये रॅली येणार. मित्रांनो, मला तर एक भीती वाटते, की डोनाल्ड ट्रम्प तात्यावरती विश्वास ठेवण्यात बिलकुल अर्थ नाहीये. आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा त्यांनी मोठमोठ्या घोषणा दिलेत. आम्ही इराण बरोबरचं युद्ध थांबवतोय. या ठिकाणी सीज फायर होतंय. स्ट्रीट ऑफ हॉर्मोस ओपन होणार. इराणनं सगळ्या मागण्या मान्य केलेत. असं सांगितलं जातं आणि परत 2 ते 3 दिवसानंतर काय किडा वळवळ करतोय माहित नाही. त्यानंतर ट्रम्प तात्या परत काहीतरी खोड्या करतात आणि परत मार्केट पडतं. बघा मित्रांनो, पाठीमागच्या 1, दीड, 2 महिन्यापासून जर बघितलं तुम्ही साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून मार्केटमध्ये मल्टिपल टाइम पॉझिटिव्ह न्यूज आल्या. पण एकाही पॉझिटिव्ह न्यूजवरती मार्केट हायर साईडला सस्टेन झालेलं नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आता ही पॉझिटिव्ह न्यूज आली, मार्केट वर गेलं मान्य आहे. पण मित्रांनो, पुढल्या 4 ते 5-6 दिवसामध्ये मार्केट 24,500 25,000च्या आसपास काय करते बघावं लागेल. जर मार्केटनं एकदम प्रॉपर डिसाइसिव्हली ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग केलं आणि त्याचबरोबर हे जे फिरिंगे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ज्या पद्धतीनं सातत्यानं सेलिंग करत आहेत, ह्यांचा जर सेलिंगचा आकडा थांबला, तर मात्र काय करू शकतं मार्केट हायर साईडला जाताना दिसून येऊ शकतं. कालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये 400 पॉइंटची रॅली आहे. तरी देखील एफ-आयजनी जवळपास 1,082 कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये सेलिंग केलंय. आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मात्र 5,341 कोटी रुपयांचं बायिंग केलंय. मार्केट जे वर गेलं ते डी-आयच्या बायिंगमुळे वर गेलं हे पहिल्यांदा आणि पाठीमागच्या 30 दिवसाचा जर तुम्ही आकडा बघितला या ठिकाणी, तर काय दिसतं या आकड्यामध्ये मित्रांनो, जवळपास 76,000 कोटी रुपयांचं सेलिंग जे आहे ते केलंय. पाठीमागच्या 7 दिवसात एफ-आयजनी 15,316 कोटी रुपयांचं सेलिंग केलंय. म्हणजे एफ-आयचं सेलिंग बिलकुल मार्केटमध्ये थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळं आता मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज आल्यानंतर जर मार्केट हायर साईडला सस्टेन नाही झालं, तर मग तर मोठा प्रॉब्लेम मार्केटमध्ये तयार होऊ शकतं. आता हा जो पुलबॅक यायला लागलाय, ह्या पुलबॅकमध्ये जे लोकं अडकलेत, जे लोकं फसलेत, त्यांनी जर प्रॉफिट बुकिंग केलं या ठिकाणी हायर साईडला, तर परत मार्केट काय करू शकतं, खाली जाण्याचा प्रयत्न करू शकतं. पण मित्रांनो, पहिला जो सेन्स आहे हा क्रूड ऑइल मधून येताना दिसून येतोय. बघा, क्रूड ऑइल जे आहे ना, WTI क्रूड ऑइल, ते सध्या $84 ट्रेड करत असलेलं दिसून येतंय आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये वीकली चार्टवरती या आठवड्यामध्ये जवळपास 6.5% चा कट आला ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं क्रूड ऑइल $79 खाली येईल, जसं $70 कडे येईल ना, तसं मार्केटला नॉर्मल व्हायला काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे क्रूड ऑइलवर पुढल्या 2 ते 3 दिवसात खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण जी न्यूज फ्लो सुरू आहे ना, त्यानुसार अमेरिका, इराण यांच्या दरम्यान असणारी जी डील आहे, ही शनिवारी किंवा सोमवारपर्यंत होणं अपेक्षित आहे. जर ही डील सोमवारपर्यंत झाली, तर सोमवारी मार्केट परत एकदा कमीत कमी 250-300 पॉइंट गॅप अप ओपन होऊ शकतं. जर ह्या डीलच्या संदर्भात काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट नाही झाल्या, तर मात्र मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. क्रूड ऑइल जे आहे ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी मी तुमच्यासमोर 5 वर्षाचा क्रूड ऑइलचा चार्ट घेतलाय. मित्रांनो, मे 2022 मध्ये क्रूड ऑइल $115 गेलं होतं, WTI क्रूड ऑइल. ओके. आणि आता सध्या जे इराणचं युद्ध सुरू झालं होतं 30 मार्चला एकदा $110चा हाय तयार केला होता. आता बघा, ह्याचं जर एव्हरेज काढलं ना, तर ते $75 ते $60च्या दरम्यान आहे पाठीमागच्या 5 वर्षाचा. हा इथला एक स्पाइक आणि इथला जर हा स्पाइक जर सोडला तुम्ही, तर क्रूड ऑइल $80च्या खाली जायला पाहिजे. जसं $80 ते $70च्या दरम्यान क्रूड ऑइल येईल ना, तसं आपल्या इकॉनॉमीसाठी सगळ्यात बेस्ट असणार. कारण क्रूड ऑइल जर $70च्या खाली गेलं, तर आपला रुपया मजबूत व्हायला सुरुवात होणार आणि एकदा रुपया मजबूत झाला, पूर्ण चक्र जे आहे ना, ते फिरायला सुरुवात होणार आहे. एका बाजूला जागतिक राजकारणाचा जर विचार केला, तर खूप मोठी उलथापालथ सुरू आहे. पण आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी पॉझिटिव्ह न्यूज देखील येत आहे. गेल्या काही महिन्यापासून जगभरात युद्धाचं सावट आहे. शांततेचा सूर्योदय तर होताना दिसतच नव्हता. पण आता तो कुठेतरी दिसायला लागलाय.
अमेरिका इराणमधील युद्धाचा प्रश्न संपवण्यासाठी ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब करण्याची वेळ जवळ आली हे आपल्याला तर माहीतच आहे. आता मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी जो ऐतिहासिक करार केला आहे, याच्यामध्ये 5 महत्त्वाचे पिलर आहेत. एक म्हणजे इराण पूर्णपणे त्यांचा अणु कार्यक्रम थांबवणार आहे. त्यांचं एनरिच्ड युरेनियमचा साठा सोडून देणार आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पण इराणकडून अजूनपर्यंत या संदर्भात ऑफिशियल कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जागतिक व्यापाराची रक्तवाहिनी म्हणून जे ओळखलं जाणारं स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ आहे, हे आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी पूर्ण खुलं करण्यात येणार आहे. ही आता मल्टिपल टाइम न्यूज आली आहे. अजूनपर्यंत तर ते खुलं झालेलं नाही. आत्ता या कंडिशनला देखील झालेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर हे झालं तर खूप चांगलं आहे आणि मला वाटतं 1 ते 2 दिवसामध्ये ते होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, अमेरिकेनं काय सांगितलं, तेलाचे जे प्रमुख प्रकल्प आहेत लष्करी तळात, त्यावरती कुठलाही आम्ही हल्ला आता करणार नाही, पूर्ण हल्ले थांबवणार आहे. ही पण गोष्ट मित्रांनो 2 ते 3 वेळा आतापर्यंत घडले. पण तात्या काय गप बसत नाही, हल्ला नंतर करत असतोय. आता हा 60 दिवसाचा जो पीस प्लॅन आहे, यामध्ये अमेरिका निर्बंध हटवणं अपेक्षित आहे इराणवर आणि त्याचबरोबर युद्धातील नुकसान भरपाई देखील देणं आपल्याला गरजेचं आहे किंवा त्या संदर्भात काहीतरी ठोस वाटाघाटी होतील असं म्हटलं जातंय. आता अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत जे.डी. व्हान्स, हे या डीलला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं म्हटलं जातंय. साधारणतः जिनिवाच्या ठिकाणी कुठेतरी ही बैठक होईल, त्या ठिकाणी ह्या स्वाक्षरी केल्या जातील. आपला इंडिया वीकचं जर बघितलं ना, तर तो आता सध्या 5 महिन्याच्या निच्चांक पातळीवर पोहोचलाय. तो 14.72 आलाय. याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली घोषणा. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराचे जे संकेत मिळत आहेत ना, यामुळे पूर्ण बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण आणि ह्या उत्साहाच्या वातावरणामध्ये काय झालं? क्रूड ऑइल पडलं. एशियन मार्केटमध्ये देखील चांगली तेजी असलेली दिसून येते. पण बघा मित्रांनो, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पाठीमागच्या काही दिवसापासून मल्टिपल पॉझिटिव्ह न्यूज आल्या आणि आत्ता देखील एक खूप चांगली पॉझिटिव्ह न्यूज आहे. क्रूड ऑइल मित्रांनो एका साईडला डाऊन साईडला जाते. ओके, म्हणजे भारतासारख्या आयात करणाऱ्या देशासाठी हे खूप महत्वाचं असणार आहे, कारण आपली महागाई कमी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. दुसऱ्या बाजूला ही न्यूज जशी आउट झाली तसं सेन्सेक्स निफ्टीमध्ये एक व्हर्टिकल रॅली तुम्हाला बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर ना, एका बाजूला शांततेच्या कराराची बातमी आणि दुसऱ्या बाजूला जागतिक बँकेचा एक रिपोर्ट आला. या जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये एक गोष्ट नोंदवण्यात आली. पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला असताना भारताच्या अर्थव्यवस्थेची मोटर घोडदौड अशीच सुरू आहे. आपल्या देशाचा जर विकास दर बघितला 2026-27 साठी, तो 6.6% होता आणि तो 27-28 साठी 7.2% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ही कुणी वर्तवली आहे? जागतिक बँकेनं वर्तवली आहे. जागतिक बँकेच्या मते भारतातील देशांतर्गत मागणी प्रचंड मोठी आहे. जागतिक संघर्षाचा परिणाम भारताला रोखू शकत नाही, असं जागतिक बँकेनं सांगितलंय. त्याचबरोबर गोल्डमन सॅक्सचा देखील रिपोर्ट आहे. काय आहे माहिती आहे का? इराणच्या तणावामुळे जो सप्लाय शॉक येईल ना, असं वाटत होतं, तो आता निवळत आहे. सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या वाढत्या निर्यातीमुळं तेलाचा पुरवठा सुरळीत होतोय. बघा, अशा पॉझिटिव्ह न्यूज येत आहेत मार्केटमध्ये आणि अशा पॉझिटिव्ह न्यूज येत असताना तुमचं काम काय मार्केटमध्ये? इन्व्हेस्टमेंट करणं. म्युच्युअल फंड असू द्या, ETF असू द्या, स्टॉक्सच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट असू द्या. ती करा आणि तुम्हाला जर या संदर्भात माझी काही मदत लागत असेल, तर जरूर कॉल देखील करा. आता बघा मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. एक गोष्ट भारतासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पूर्ण जगाच्या इक्विटी मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. पाठीमागच्या 18 महिन्यापासून जर डॉलर इंडेक्स बघितला ना, तर डॉलरमधली जी सट्टेबाजी आहे ना, ती बुलिश बीट्स ज्या होत्या ना, त्या 18 महिन्याच्या उच्चांक पातळीवर पोहोचलेत. मग आता जिओपॉलिटिकल टेन्शन थोडं नॉर्मल होतंय. मग अशा कंडिशनला डॉलरमध्ये असलेली सुरक्षित मागणी आता कमी होऊ शकते आणि जर ती कमी झाली, तर तो पैसा कुठं येईल? डायरेक्ट येईल मित्रांनो इक्विटी मार्केटमध्ये. त्याचबरोबर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली. स्पेस एक्सचा IPO. मित्रांनो 2 ट्रिलियनचं व्हॅल्युएशन असणारी कंपनी बनली. एलन मस्क जगातला पहिला ट्रिलियनियर बनला. मित्रांनो, ही एक साधी गोष्ट नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बघा, मला तर एक डाऊटच आहे. ज्या दिवशी स्पेस एक्सचे लिस्टिंग होतं, त्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प तात्यानं घोषणा केली, इराण बरोबर आमचा करार फायनल झालाय, शांतता करार होते. मला एकदा एकदा तर असं माझ्या मनात येतं, की एलन मस्कचा जो स्पेस एक्सचा जो IPO होता, या IPOचं जबरदस्त लिस्टिंग करण्यासाठी तर ह्या बाबांना अशी काही घोषणा केली नव्हती ना, असा मला डाऊट आहे. कारण का? पाठीमागच्या 3-4 महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प तात्या इतका भयंकर ट्रेडिंग करत आहे, इतकं भयंकर मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन करत आहेत. अक्षरशः हजारो नव्हे लाखो कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट तात्यानं शेअर मार्केटमध्ये या दरम्यान केली आहे.
मोठमोठ्या स्टॉकमध्ये पैसा टाकलाय आणि प्रत्येक वेळेला जिथं तात्यानं पैसा टाकलाय ना, तिथं लगेच एक मोठी पॉझिटिव्ह न्यूज आली आहे आणि तात्याचं जबरदस्त व्हॅल्युएशन वाढले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आज मित्रांनो एलन मस्कची स्पेस एक्स कंपनी 2 ट्रिलियनच्या पार गेली. आपल्या भारताचं स्टॉक मार्केट जेवढं आहे ना, ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा थोडंच कमी त्या स्पेस एक्सचं व्हॅल्युएशन झालं. मित्रांनो जगातले असे कितीतर देश आहेत, त्यांच्या अख्ख्या स्टॉक मार्केटचं व्हॅल्युएशन 1 ट्रिलियन नाहीये. तितकं एका माणसाचं व्हॅल्युएशन 1 ट्रिलियन झालंय एलन मस्कचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा एनालिसिस आवडला असेल, तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.